आलू मलाई याkel sinam hello बिल्कुल ना हेलो बोला मला अजून एक आहे गेलं घेऊन कुठलं तर बात रिक्षा टाकत होत शेंबडे मागे 150 रुपये किलो एवढी माल पूर परिस्थितीमुळे सगळे माल गेले. कसं खायचं 140 लावतो तुम्हाला. पूर परिस्थितीमुळे सगळे माल गेलेले आहेत. शेतामध्ये माल राहिलेला नाही का. नमस्कार, मी प्रतीक शिंदे. माझं बाजारामध्ये अयोध्या व्हेजिटेबल दुकान आहे आणि पूर परिस्थितीमुळे भाज्याचे एकदम दर वाढलेले आहेत. म्हणजे एकदम कडाडलेत दर. आणि इथून जवळपास माढा तालुका, सोलापूर ह्या जिल्ह्यातून भागातून भाजीपाला पंढरपूरमध्ये येतो. पण पूर परिस्थितीमुळे एकदम दर वाढलेले आहेत. वांगे साधारण 40 ते 50 रुपये किलो मार्केटमध्ये कायम असतात, पण आता ते 100 ते 150 रुपये किलो वरती गेलेले आहेत. शिमला मिरची 30 रुपये 40 रुपये किलो असते, ती 100 रुपये झालेली आहे. कोथिंबीरची पेंडी 10 रुपये 20 रुपयाला असते, ती पेंडी 50 ते 60 रुपयाला एक झालेली आहे. आणि दुधी भोपळ्याचे रेट 10 रुपये ते 20 रुपये असतात प्रतिनग, पण तो आता 70 ते 80 रुपये किलो आणि प्रतिनग 40 ते 50 रुपये नग झालेला आहे. आणि शेवग्याचं मार्केट, शेवग्याची पेंडी 10 रुपये 20 रुपयाला असते, किलो 50 ते 60 असतो, ते 150 रुपये किलो वरती गेलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी भाजीकडे हे जे दर वाढलेले आयटम आहेत त्याच्याकडे पाठ फिरवले आहे. जे मार्केटमध्ये स्वस्त मिळते ते त्यालाच गिराईक आहे, पण हे जे दर वाढलेले आयटम आहेत त्याच्यावरती सर्वसामान्यांनी पाठ फिरवलेले आहे.